नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, तुमचं आपल्या गणित गुरु युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. ज्या ज्या शिक्षकांनी ज्या ज्या बंधू भगिनींनी आपल्या गणित गुरु या ॲपवरती भरोसा ठेवून आणि आमच्या टीमवर भरोसा ठेवून ज्यांनी क्लासेस लावले, टीईटीचे क्लासेस लावले, सीटीईटीचे क्लासेस लावले, त्यांच्यापैकी खूप सारे जण पास झाले. सुरुवातीपासून होते तर 100% पास झाले. तर असो, टीईटी अतिशय सोपी आहे, अजिबात घाबरू नका. तुम्ही आतापर्यंत अनेक जीआर पाहिली असतील, परंतु एवढ्या या व्हिडिओमध्ये मी टीईटीचे सगळे जीआर तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि टीईटी कशी पास करायची हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पुन्हा एकदा मी तुमचं या गणित गुरु युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर बघा, जून जुलै महिन्यामध्ये आपली दुसरी टीईटी होणार आहे. बघा, सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ हे दरवर्षी दोनदा सीटीईटीची परीक्षा घेते. किती? दोनदा. मग आपलं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुद्धा दोनदा परीक्षा घ्यावी, याच्यासाठी आपले सन्माननीय अध्यक्ष जे आहेत तर त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे तसं पत्र पाठवलेलं आहे की टीईटी परीक्षा सुद्धा दोनदा घेण्यात यावी आणि लवकरच शासनाचा तो निर्णय देखील लवकरच येईल आणि आपल्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होण्याची शक्यता आहे. मागच्या टीईटी मध्ये थोडंसं कोल्हापूरमध्ये कोण पेपर फुटी झाली वगैरे असं काही झालं होतं, परंतु तसं काही झालेलं नाही. अतिशय पारदर्शी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ज्या शिक्षकांना असं वाटतं की सर मी टीईटी पास नाही होणार, तर मला काही शिक्षक बांधव म्हणतात अरे लय अवघड आहे, मी पास नाही होणार. त्यांच्यासाठी, खास त्यांच्यासाठी त्यांना मी एक गॅरंटी बॅच घेऊन आलेली. गॅरंटी बॅच जर नाही पास झाले तर त्यांचे पूर्ण पैसे परत आपण करणार आहे. जे काही टॅक्स वगैरे जे काय असेल तो कमी करून पूर्ण पैसे आपण परत करणार आहोत. फक्त अट एकच आहे की त्याने फक्त रेग्युलर क्लासला हजर राहिलं पाहिजे. बरं, रेग्युलर क्लासला हजर नाही राहिला की आपले व्हिडिओ रेकॉर्ड होऊन जातात. ते रेकॉर्डेड व्हिडिओ त्याने नंतर पाहायचे, म्हणजे व्हिडिओ पाहायचाच कंपल्सरी, एवढी अट. आणि तुम्हाला जे आहे जे आम्ही काही पेपर देऊ ते पेपर सोडवले पाहिजे किंवा आम्ही जो होमवर्क देऊ तेव्हा होमवर्क तुम्ही केला पाहिजे. आता समजा आता फेब्रुवारी महिना आहे, मार्च, एप्रिल, मे, जून, समजा 4-5 महिन्याचा कालावधी असं समजून घ्यायचं. 4-5 महिने पूर्णपणे मी या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी वाहून घेतलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, ज्या ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रतेचा अभ्यास केला ना, त्यांच्या शाळेमध्ये शिकवण्याची गुणवत्ता देखील प्रचंड प्रमाणात सुधारलेली आहे. कारण आपण म्हणतो ना, आडात नाही तर पोरात कुठून येणार, आपल्याला माहित नसतं तर आपण कुठून शिकवणार आहे. त्याच्यासाठी टीईटी परीक्षा काही जणांनी खूप आनंद व्यक्त केला की अरे टीईटी परीक्षा जर राहिली नसती तर आम्ही कधीच पाढे-पाठ केले नसते, कधीच एवढा अभ्यास केला नसता. परंतु या टीईटी लागू झाल्यामुळे आपण एक पॉझिटिव्ह बघायचं आहे. आपला खूप चांगला अभ्यास होते. समाजामध्ये जे असं म्हटलं जातंय की या शिक्षक याला काय येत नाही आणि माया बाजूला राहतो, त्याला काय येत नाही, असं कोणी म्हणता कामा नये. शिक्षकाची जी प्रतिष्ठा आहे ही प्रतिष्ठा ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे. त्याच्यासाठी ज्यांना गॅरंटी नाही ना सर मी पास होणार नाही, आता मला गॅरंटी आली की मागच्या आम्ही 2 वेळेस दोघी जे बॅचेस घेतल्या त्या बॅचेस मधले जवळपास सगळे जे अतिशय आम्ही ज्याला बुद्धू समजायचो ते सुद्धा पास झाले. तर मग मला एक गोष्ट सांगा, तर मागच्या वेळेस त्याचा अनुभव घेऊन आम्हाला असं वाटतंय की आम्ही कसाही व्यक्ती असेल, कसाही, फक्त तो शिक्षक असला पाहिजे बरं का. सर गॅरंटी आहे. मग सर आता काय झालं माहितीये का, 2000 आम्ही ज्यावेळेस डीएड केलं तर त्यावेळेस नेमके 400-500 ऍडमिशन दर जिल्ह्याला व्हायचे आणि तेवढे शिक्षक भरती होऊन जायचे. नंतर कुठेही पाहिजे तसं कॉलेज घेऊन टाकलं, 40% 50% वाल्यांनी फॉर्म भरून टाकला. सर आम्ही फॉर्म भरला तर आम्हाला गॅरंटी द्याल का? हा, तुम्हाला गॅरंटी नाही भाऊ. आमचे सगळे जिल्हा परिषद शिक्षक, महानगरपालिका शिक्षक, जे सर्व सरकारी शाळांमध्ये काम करणारे शिक्षक आहेत ते अतिशय गुणवंत आहेत आणि आमचा स्वाभिमान जपण्यासाठी, आपल्या शिक्षकांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी ही टीईटीची गॅरंटी बॅच घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला कोणी महाराष्ट्रात कोणी गॅरंटी बॅच देत असेल तर तुम्ही बिंदास घ्या. ओके. तर याच्यानंतर बघा, टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुरुजींना 6 संधी द्याव्या आहेत. म्हणजे पूर्वी काय होतं, त्यांनी सांगितलं की 4 संधी, आता त्या 6 संधी. आपल्याला काही तसं काही नाही की आपल्याला नंदकुमार बेडसे साहेबांनी आता मागणी केलेलीच आहे की लवकरच आपल्याला या जून जुलैमध्ये म्हणजे दर वर्षाला 2 टीईटी व्हायला पाहिजे. 1 सप्टेंबर 2027 पूर्वी आपल्याला टीईटी पास करणं बंधनकारक आहे. टीईटी बंधनकारक आहे. त्याच्यामुळे हे 6 संधी आहेत 2 वर्षात, आपल्याला भरपूर संधी आहेत, काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर शिक्षक संवर्गातून पदोन्नती घेताना शिक्षक पात्रता हा एक जीआर आहे की तुम्हाला जर समजा आता बरं का
जर समजा मुख्य पदवीधरांचं प्रमोशन करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मुख्याध्यापकांचं प्रमोशन करायचंय, केंद्र प्रमुखांचं, विस्तार अधिकाऱ्यांचं प्रमोशन करायचं असेल ना, तर तिथं तुम्हाला टीईटी पासच पाहिजे. सर 1 सप्टेंबर 2 वर्षाची मुदत दिली आहे, मग तेव्हा नंतर पास केली चालेल का? आता आम्ही काय करतो, सिनियरिटीनुसार भरून घेतो आणि मग त्यांना 2 वर्ष मुदत देतो. आहा, तसं चालणार नाही. आताच बघा, माझ्या अंदाजाने ही ठाणे जिल्ह्याची बातमी बघा. त्याच्याच आधारे पदोन्नती, ही ठाणे जिल्ह्याची बातमी आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काय केलं, डायरेक्ट जे सिनियर होते ना त्यांना डायरेक्ट हे देऊन टाकलं आणि 2 वर्षात तुम्ही टीईटी पास करा वगैरे अशा पद्धतीने हे देऊन टाकलं. आणि त्यांच्या विरुद्ध जे आहे तर ठाणे जे सीओ आहे ठाणे जिल्ह्याचे, जिल्हा परिषदेचे, त्या सीओच्या विरुद्ध अलंकार वारघडे हे त्या न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्या सीओनी सांगितलं की सर आम्हाला काही तसं काही पत्र नाही, त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन मागवलं, पदोन्नतीमध्ये टीईटी साठी बंधनकारक आहे का वगैरे असं पत्र नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी त्यांनी टीईटी बंधनकारक आहे असं पत्र काढलं आणि त्या सीओ यांनी बघा त्यांची माफी देखील मागितलेली आहे. बघा इथं सीओचं तसं काय आमचा हेतू नव्हता असं नमूद करत सीओ यांनी बिनशर्त माफी देखील मागितलेली आहे. म्हणजे तुम्हाला मुख्याध्यापक व्हायचं, सर माझं 6 महिने राहिले नोकरीला आणि आम्हाला काही कंपल्सरी नाही ना. 5 वर्ष तुम्हाला सूट दिलेली आहे, म्हणजे 53 वर्ष प्लस 53 वर्षाच्या वरील शिक्षकांना या टीईटी मधून सूट दिलेली आहे. मात्र जर त्यांना मुख्याध्यापक व्हायचं असेल, केंद्र प्रमुख व्हायचं असेल, विस्तार अधिकारी व्हायचं असेल, काही जरी कोणतीही पदोन्नती घ्यायची असेल तर त्यांना टीईटी ही बंधनकारक आहे. ते बी आत्ताच पास पाहिजे. सर मग 2 वर्षात पास केली चालेल का? तसं चालणार नाही. तर बघा त्याच्या आधारे पदोन्नती. त्याच्यानंतर हा अतारांकित प्रश्न आहे 1606 नंबरचा. हा 9 फेब्रुवारी 2016 ला 9 फेब्रुवारी 2026 ला लालजी शर्मा यांनी हा प्रश्न विचारला की जी एनसीटी आहे राष्ट्रीय शिक्षा परिषद भोपाळची, तर यांनी टीईटी कंपल्सरी केलेली आहे आणि 2011 पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना हे बंधनकारक आहे का? कारण त्यावेळेस त्यांनी त्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना काही गरज नाही वगैरे असं जे आहे, त्यांच्या सेवा समाप्ती होऊ शकतात 2 वर्षानंतर वगैरे असं तसं त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेस जे भारताचे जे शिक्षण राज्यमंत्री आहेत जयंत चौधरी साहेब, तर त्यांनी या अतारांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. काय उत्तर दिलेलं आहे? त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या 1 सप्टेंबर 2025च्या GR नुसार टीईटी सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेली आहे. कारण मी तुम्हाला याचा पूर्ण इतिहास सांगतो. बघा ह्याची टीईटी लागू करण्याचं कारण देखील सांगतो. त्याचं गुप्त कारण नाही. गुप्त कारण असं आहे की 2010च्या आसपास 2010ला मी सीईटीचे क्लास घ्यायचो. त्यावेळेस माझ्याकडे 600-700 विद्यार्थी होते. तर 289 विद्यार्थी ॲट अ टाइम शिक्षक झाले होते. तर असो त्या काळामध्ये असं झालं, कुठेही कॉलेज देऊन टाकलं, कुठेही एनसीटीने कुठेही कॉलेज देऊन टाकलं. आता हे डीएड झाले, सगळे विद्यार्थी डीएड झाले, आता हे सगळे नोकऱ्या मागणार. एनसीटी कडे पुन्हा प्रश्न पडला, आता काय करावं? मग एनसीटीच्या डोक्यात आलं, अरे शिक्षण हक्क अधिनियम आहे ना, शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम 23 मध्ये त्यांनी सांगितले एनसीटी जी पात्रता ठरवेल ती पात्रतेनुसार त्यांनी हे करायची. आणि एनसीटीने काय केलं, त्यांना माहिती होतं हे जे 40% वगैरे असे पुरा आहेत, यांनी जरी डीएड केलं हे टीईटी पास होणार नाहीत आणि मग त्यांनी डायरेक्ट टीईटी कंपल्सरी करून टाकली. काय मग टीईटी पास झाले नाहीत, त्याच्यामुळे ते पुन्हा नोकरीमध्ये आले नाहीत. म्हणजे मग 23 ऑगस्ट 2013 मध्ये या एनसीटीने एक GR काढला की 1ली ते 8वी साठी न्यूनतम योग्यता म्हणजे 55%, 60% अशी हे पाहिजेच. मग त्याच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात देखील गेलो. मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये ही याचिका फेटाळली आणि त्यांनी सांगितलं 2 वर्षात पास करा, म्हणजे 2019 पर्यंत. आपले काही बांधव जे आहेत ते आपले सगळे बांधव कुठे गेले? पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले. आणि सुप्रीम कोर्टाने आता काय सांगितलं, तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे, शिक्षक पात्रता परीक्षा ही बंधनकारक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ज्यांचे 5 वर्ष राहिले त्यांना सूट दिली, पण 53 वर्षाच्या आतील जेवढे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. सर मी 53 वर्षाला, माझे 2च दिवस शिल्लक आहेत आणि तो GR येण्यापूर्वी मी चालेल का? तुला 2 दिवस जरी शिल्लक राहिले ना भाऊ, तरी सुद्धा तुला ही शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक आहे. आलं लक्षात? तर 1 सप्टेंबर
आपल्या 1 सप्टेंबर 2027 पूर्वी म्हणजे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत तुम्हाला ही परीक्षा पास होणं बंधनकारक आहे. त्या मग म्हणजे स्वतः जयंत जे चौधरी साहेब आहेत तर त्यांनी राज्यमंत्री आहे, शिक्षण राज्यमंत्री, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना कंपल्सरी आहे. सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे. जे 5 वर्ष आहेत त्यांना दिलासा दिलेला आहे किंवा जे आता रेग्युलर आहेत त्यांना 2 वर्षाचा दिलासा दिला आहे. 2 वर्षात तुम्ही पास करा. कमीत कमी म्हणजे काय म्हणतात न्यूनतम योग्यता आहे, त्याच्यामुळे ही पास एवढं करणं बंधनकारक आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आपल्याला कुठेही आपण शाळेमध्ये गेलो, काय रे हो सर तुम्ही टीईटी पास आहेत का, खाली मान घालायला नको. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला गॅरंटेड पास करून देतो. 4-5 महिने चांगला अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. मी 5-6 वेळा पास झालो आता. त्याच्यामुळे तुम्हाला किती सोपं आहे हे सांगतो. मी 2013 मध्येच पास केली होती. 2013 मध्ये त्यावेळेस निर्णय आला होता ना 23 ऑगस्ट 2013चा सगळ्यांना कंपल्सरी, त्यावेळेसच मी पास केली होती. आलं का लक्षात? असो, तर त्याच्यानंतर हा जो नियम आहे, राज्यातील माजी सैनिक पत्नी यांना 15% सवलत आहे. 15% म्हणजे किती लक्षात ठेवा बरं का. आपल्याला 150 मार्क्स आहेत तर ओपन कॅटेगरी वाल्यांना 60% म्हणजे 90 गुण मिळायला पाहिजे. किंवा जर तुम्ही SC, ST, OBC, विजे, NT काय SBC वगैरे काय असेल ते सगळ्यांसाठी पुन्हा 5% सवलत आहे. म्हणजे 55% म्हणजे तुम्हाला 82.5 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे 83 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न रद्द झाला तर 82 वर सुद्धा मेरिट येऊन जातं किंवा इथं 90चं 89 सुद्धा येऊन जातं मेरिट. ओके, म्हणजे जेवढे आता समजा एक 150 प्रश्नांचा पेपर आहे, 150 पैकी 10 प्रश्न समजा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने डायरेक्ट चुकीचे देऊन टाकले तर 140 पैकी 140 चे 60% म्हणजे 14-5-17-84 मार्कावर ओपन पास होऊन जातो. पण ते किती प्रश्न, आता या वर्षी एक प्रश्न चुकीचा होता, त्याच्यामुळे त्यांनी 82 वाल्यांना सुद्धा काय केलं, पास घोषित करून टाकलं. आलं का लक्षात? म्हणजे जेवढे प्रश्न बरोबर असतील त्यांच्या 60% ओपन वाल्यांसाठी आणि त्यांच्या 55% OBC, SC, ST यांच्यासाठी. आणि जे शहीद सैनिक आहेत म्हणजे माजी सैनिक असतील किंवा एखादा शहीद सैनिक असेल, त्यांची पत्नी असेल किंवा त्यांचे कुटुंबीय असतील, तर आता एवढे 20 वर्ष त्यांनी नोकरी केलेली आहे, 20 वर्ष त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना याच्यामध्ये अजून 5% काय करण्यात आलेली, म्हणजे 15% सूट देण्यात आलेली आहे. 15% सूट म्हणजे काय, आपल्याला 60% आहे ना, 60%, 60 चे पुन्हा 15% म्हणजे मायनस करायचे, म्हणजे 45% त्यांना मिळवणं गरजेचं आहे. मग 150 चे 45% म्हणजे जवळपास 67.68 मार्क्स त्यांना मिळायला पाहिजे. मग असं कक्ष अधिकारी हे जे दत्ता शिंदे आहेत तर त्यांनी हे त्यांच्या सहीने हे पत्र आहे, त्यांना 67.67% 67.67 म्हणजे 68 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. तर तो हा एक GR आहे. त्याच्यानंतर बघा टीईटी, आता पदोन्नती देताना तुम्हाला टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. टीईटी काय करण्यात आलेली आहे, बंधनकारक करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही आता जर समजा एखाद्या शिक्षण अधिकाऱ्याने, एखाद्या COने जर समजा तुम्हाला पदोन्नती दिली कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी जर टीईटी वाल्यांना वगळलं आणि बिगर टीईटी वाले घेतले तर त्यांच्या विरुद्ध त्यांना तुम्ही हा GR दाखवू शकता. तुम्हाला GR पाहिजे तर आपल्याकडे सगळे GR उपलब्ध आहेत. आणि जे टीईटी CTET पास झालेले त्यांनाच, आत्ता पास झालेले त्यांनाच तुम्हाला पदोन्नती द्यावी लागेल. नाही तर सर आता पदोन्नती देऊन देतो 2 वर्षानंतर AET पास करण्याचं नाही, तसं नाही. आता जे पास आहेत त्यांना ती पदोन्नती आहे. उर्वरित शिक्षकांना आपल्याला 2027 1 सप्टेंबरच्या आत आपल्याला ही टीईटी पास करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला त्यांनी सांगितलेले त्या महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाचा GR असा आहे की त्यांची नाहीतर सेवा समाप्ती करण्यात येईल. तसं काही होणार नाही असं मला वाटतं. परंतु आपण तरी सुद्धा आपण चांगला अभ्यास करूया आणि शासनाला दाखवून देऊया हम भी किसी से कम नहीं, हे शासनाला आपण दाखवून देऊया. त्याच्यानंतर हा जो GR आहे ना, टीईटी आणि CTET सारखीच असा हा GR आहे. टीईटी आणि CTET सारखीच म्हणजे काय, याच्यामध्ये 14 नोव्हेंबर 2017चा हा GR आहे. अगोदर 23 जून 2017ला एक GR काढला होता महाराष्ट्र सरकारने. 23 जून 2017ला, बघा ती तारीख सुद्धा मला आठवते. 23 जून 2017ला त्यांनी असं सांगितलं होतं की जे आहे म्हणजे तुम्हाला टीईटी बंधनकारक आहे असं पवित्र पोर्टलने डिक्लेअर केलं होतं. मग पुन्हा पवित्र पोर्टलला पुन्हा चेंज करावं लागलं आणि 14 नोव्हेंबर 2017ला असं सांगितलं त्यांनी की 1981 चे जे व्यावसायिक अर्हता आहे ती तर कंपल्सरी राहीलच, B.Ed काय असेल ती तर राहीलच, प्लस
तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी बंधनकारक आहे. टीईटी किंवा सीटीईटी म्हणजे टीईटी आणि सीटीईटी एकच आहे असा सुद्धा जी आर आहे. त्याच्यानंतर दुसरी परीक्षा पास झालं तर पहिली परीक्षा सुद्धा पास करण्याची गरज नाही असं सुद्धा एक जी आर आहे. ओके, पण असो आपण दोन्ही परीक्षा पास करूया. आता मी तर गणित विज्ञान घेऊन मी पास केलं, सामाजिक शास्त्र घेऊन मी पास केलं, टीईटी मध्ये मी आता 118 मार्क्स आले होते, 124 आले होते, कसं काय कमी झाले पाहिले नाही, एवढे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण असो की आणि सगळे विषय मी त्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, काय असेल, परिसर अभ्यास, सगळे विषय, मानसशास्त्र, सगळे विषय मी एकट्याने शिकवले होते. विशेष म्हणजे असो तर यावेळेस आमची अतिशय सुंदर अशी टीम मी तयार केलेली आहे माझ्या एकट्यावर. कारण मला जर काही काम असेल तर त्यावेळेस लेक्चर बुडायचं, तर त्या आता महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते माननीय देवेंद्र पाटील सर माझ्यासोबत आहेत. ते तुम्हाला मानसशास्त्र शिकवणार आहेत. तर पण सर ते म्हणतात 30 पैकी कसेही मी शिक्षकांना 20+ मार्क्स मिळवून देणार. एक आमचे मित्र एक कोर्स सर आमच्याच कॉलेजला, ते नेहमी 10वीला पहिले, 12वीला पहिले, डीएडला पहिले, सगळ्या ठिकाणी पहिले आलेत आमच्याबरोबर. तर ते आपल्याला परिसर अभ्यास शिकवणार आहे. ते सुद्धा 20+ मार्क्सची गॅरंटी देतात. त्याच्यानंतर आपण इंग्रजी ऐवजी हिंदी घेणार आहोत. येथे इंग्रजी ऐवजी हिंदी, कारण इंग्रजी बऱ्याच जण काही जण म्हणतात सर मला फक्त इंग्रजीमध्ये नाव लिहिता येतं बरं का, काही टेन्शन घेऊ नको भाऊ, तुला हिंदी देतो. हिंदीमध्ये सुद्धा तुला 20+ म्हणजे त्याच्यामध्ये सगळे व्याकरण, उतारा वगैरे असे उतार्यावरचे प्रश्न असे राहतील. तिथेही तुम्हाला 20+ मार्क्स येतील. आणि मराठी आणि गणित हे दोन्ही विषय माझ्याकडे आहेत. तर हे 30 दुने 60 प्रश्न आहेत, तर 60 पैकी 50+ मार्क्स मी तुम्हाला मिळवून देणार. तर अशा पद्धतीने आम्ही एक सुंदर असं नियोजन केलेलं आहे. पेपर 1 साठी, पेपर 2 साठी जे आहे तर पेपर 2 साठी सुद्धा आम्ही सेम असंच शिकवणार आहेत, मानसशास्त्र वगैरे असं शिकवणार आहे. परंतु पेपर 2 ची आम्ही त्याच्यामध्ये ही गॅरंटी दिलेली नाही, पेपर 1 ची गॅरंटी दिलेली, कारण पेपर 1 पास करणं महत्वाचं आहे. पण पेपर 1 ची गॅरंटी दिली म्हणजे तुम्ही पेपर 2 100% पास होणार म्हणजे होणार. ओके, तर असो तर बघा आता महाशिवरात्री पासून तर शिवजयंती पर्यंत म्हणजे आजपासून तर 19 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला ही गॅरंटी बॅच 5000ची गॅरंटी बॅच फक्त 2000 रुपये मिळणार आहे. जी लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, तिथून जा, किंवा गणित गुरु ऍप आहे आपलं, त्या गणित गुरु प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या आणि तिथून ही बॅच तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला काहीही शंका असेल तर इथं एक हेल्पलाईन नंबर आहे 77 98 22 85 89. हे खुळे सर हे स्वतः इन्स्पेक्टर आहे, आपले विद्यार्थी, पण आपल्यासाठी ते काम करतात. जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला, सर माझं ॲपच चालत नाही, माझा व्हिडिओज प्ले होत नाही, माझ्याकडे रेंजच नाही, माझ्याकडे डाटाच नाही, काय असेल ना ते तुम्हाला त्यांना तुम्ही सांगा, ते तुम्हाला सगळं टेक्निकल तुम्हाला काम सांभाळतील. आमच्याकडे टीचिंगचं काम आहे, अध्यापनाची संदर्भात काहीही कमी असेल तर ते आम्ही तुम्हाला त्याची गॅरंटी आम्ही देऊ. बरं, हे सर जे आहे ते सर तुम्हाला बाकी सगळी माहिती देतील. तर त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित या मुलांसाठी इयत्ता 4थी स्कॉलरशिपची बॅच घेऊन आलेले आहेत गणित गुरु ऍप वरती. आता आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांना, सगळ्या जिल्हा परिषदेला, त्या सर्वांना ही बॅच 0 रुपयामध्ये आहे. ते ऍप काहीतरी 1 रुपया काहीतरी घेतं, तर ते सोडाय. तर सगळ्या अनुदानित महानगरपालिका या शाळांसाठी ही बॅच तुम्हाला फ्री मध्ये आहे, फ्री मध्ये फुकटात आहे. तर या विद्यार्थ्यांना सुद्धा जॉईन करून द्या, कारण आपली जबाबदारी आहे या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना फुकटात शिकवण्याची आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, आपण सगळे थोडेसे कमावतो, त्याच्यामुळे 1000-2000 गेले तर काही अडचण नाही आपल्यासाठी, परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे मात्र फ्री मध्ये आहे. पण जर समजा कोणी खासगी शाळांमध्ये, हायफाय शाळांमध्ये शिकवत असेल विद्यार्थ्याला, त्यांना ही बॅच फ्री नाही, त्यांना पुन्हा 2000 रुपयाची ही बॅच घ्यावी लागेल, लक्षात ठेवा. ओके, तर असो तर आपण महाराष्ट्रातल्या गोरगरीब, शेतकरी, वंचित, सगळ्यांचा, शेतमजूर, सगळ्या मुलांसाठी अनुदानित महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांसाठी ही 0 रुपयात बॅच ही केलेली आहे. ही सुद्धा दररोज 2 तास याचा आपला क्लास चालतो. आणि आपली जी बॅच आहे संध्याकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, कदाचित 3 लेक्चर होतील, कदाचित 2 लेक्चर होतील, पण आम्ही जे शिकवलो ते एकदम तळमळीने शिकवतो. आणि ते तुम्ही 100% नुसतं तेवढं लेक्चर जरी केलं, होमवर्क जरी नाही केला तरी ते कव्हर होऊन जाईल. आता माझ्याकडे माझे एक आमचे क्लासमेट होते, पुष्पा देशले म्हणून, ती मला म्हणायची आता आमचे कार्यतुरीचं नाव, ती मला म्हणायची अरे शांताराम, तू नुसतं मराठी एकदा शिकवलेलं आहे ना, मला काहीच कोणतं पुस्तक पाहायची गरज नाही, काहीच करायची, नुसतं तुझे एकदा लेक्चर सगळे हे केले, सगळ्या नोट्स काढले आहेत ना, तेवढं फक्त एकदा हे केलं, मला कुठंच काही पाहायची गरज नाही. अजूनही म्हणते, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जे शिकवलं ते एकदम तळमळीने शिकवतो, एकदम मनापासून शिकवतो,
एकदम जीव तोडून शिकवतो आणि 1000-2000 फी अजिबात जास्त नाही. जर एखाद्याला वाटत असेल सर मला 2000 नि 1000 रुपयामध्येच बॅच पाहिजे, तर 1000 रुपयाची सुद्धा बॅच आहे. मात्र त्यांना आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्यांनी त्यांचं फक्त लेक्चर करायचं, ते बी पास होणारच आहेत बरं का, ते सुद्धा 100% पास होणार आहे. त्यांनाही नोट्स देऊ आम्ही, त्यांनाही सगळे करू. परंतु याचे 2000 वाले ज्यांना गॅरंटीच नाही आम्ही पास होणार नाहीत असं, तर या लोकांसाठी आपण महाशिवरात्रीपासून तर इथपर्यंत तर कुठपर्यंत शिवजयंतीपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत आपण ही बॅच लावलेली आहे. आम्ही महादेवाची आणि छत्रपती शिवरायांची आम घेऊन तुम्हाला याच्यामध्ये जसं छत्रपती शिवरायांनी जसं याच्यावरती महादेवाच्या पिंडीवरती हे केलं होतं, अभिषेक केला होता रक्ताचा आणि स्वराज्याची प्रतिज्ञा केली होती, तशी आम्ही प्रतिज्ञा करतो की तुम्हाला 100% पास करून देणार म्हणजे देणार. त्यासाठी आमच्या सोबत राहा. जर महाराष्ट्रात कोणी आमच्यापेक्षा जर कोणी बॅच देत असेल तर 100% घ्या असं मी तुम्हाला सांगतो. तर असो, पुनश्च एकदा तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. कोणताही GR असेल, कोणताही GR लागला, काही लागला तर मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर देतो वाटल्यास तुम्हाला मी, नंबर 9326105925 हा माझा नंबर आहे. तर तुम्हाला जर लागला तर गरज पडली तर तुम्ही या नंबरला 9326105925 गणित गुरु आहिरे सर असं नाव तुम्ही शेअर करू शकता. आहिरे सर गणित गुरु. ओके, तर जास्तीत जास्त तुमच्या शिक्षक बंधू भगिनींपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला गॅरंटेड पास व्हायचं असेल तरच बॅच घ्या, अदरवाईज तुम्ही या फंद्यात पडू नका. कारण आमचा स्वभाव आम्ही जसं बोलतो तसंच काम करतो. कारण 100% आमचे जे सुरुवातीपासून विद्यार्थी आहेत ते 100% पास झाले. आणि अजून एक गोष्ट सांगतो, जे अति बुद्धू आहेत, ज्यांना आम्ही एकदम बुद्धू समजायचो, ते सुद्धा CTET TET पास झाले. तर तुम्ही 100% पास व्हाल अशी आम्हाला गॅरंटी आहे. ओके, पुन्हा एकदा तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. ऑल द बेस्ट.